याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की पी अँड एल स्टेटमेंट, बॅलन्स शीट आणि नोट्स पाहिल्या होत्या. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत कंपनी फायनल अकाउंटच्या ऍडजस्टमेंट. एकदम सोप्या अशा ऍडजस्टमेंट आहेत. एक 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 ऍडजस्टमेंट आपण पाहू. तुम्ही ते व्यवस्थित लिहून घ्या. पहा आता पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. ही जी क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट आहे ही एकदम सोपी ऍडजस्टमेंट आहे. आधी आपण काय करायचो आणि आता काय असणार आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. क्लोजिंग स्टॉक ही ऍडजस्टमेंट जी आहे ती आधी आपण सुरुवातीला जेव्हा हॉरिझॉन्टल फॉर्मॅट होता तेव्हा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला लिहायचो. पण आता ही क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट आपण कशी करणार आहे तर त्याचा पहिला इफेक्ट जो आहे तो इन्व्हेंटरीज मध्ये दाखवणार आहे. नोट नंबर 18 मध्ये. नोट नंबर 18 मध्ये फर्स्ट इफेक्ट दाखवणार. नोट नंबर 18 मध्ये इन्व्हेंटरीज मध्ये क्लोजिंग स्टॉक नावाने. आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठे दाखवणार तर सेकंड इफेक्ट दाखवणार आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसला. जे प्रॉफिट अँड लॉसचं जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये जे आपण स्टेटमेंट करतो तिथं सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहिलेलं असतं बा चेंजेस इन इन्व्हेंटरीज. त्यामध्ये ओपनिंग स्टॉक लिहिलेला असतो. त्या ओपनिंग स्टॉक मधून तो लेस करायचा आहे. या ओपनिंग स्टॉक मधून जो क्लोजिंग स्टॉकची जी ऍडजस्टमेंट असेल ती लेस करायची आणि चेंजेस इन इन्व्हेंटरीज हे आपण दाखवतो. कुठं दाखवतो जरा तुम्हाला मी स्टेटमेंट मध्ये दाखवतो म्हणजे तुम्हाला ते चांगलं कळेल. हे जे आहे आपलं हे पी अँड एल स्टेटमेंट आहे पहा. या पी अँड एल स्टेटमेंट मध्ये इथे तुम्हाला दिसतंय का इथे ओपनिंग स्टॉक आपण लिहिलेला असणार आहे काही जो असेल तो त्याच्यामधून क्लोजिंग स्टॉक मायनस करणार आणि ती जी वजाबाकी येईल ती इथे अमाऊंट मध्ये दाखवणार. आता लक्षात घ्या जर फॉर एक्झाम्पल म्हणून इथे मी तुम्हाला आकडे दाखवतो. ओपनिंग स्टॉक जर 1 लाख रुपये असेल तर 1 लाख रुपये आपण इथे लिहिणार आणि क्लोजिंग स्टॉक हा जर 50,000 असेल तर 1 लाखातून 50,000 वजा करणार आणि जे येतात ते 50,000 इथे लिहिणार. पण तुमच्या मनामध्ये आता एक प्रश्न असा आला असेल की जर सर समजा ओपनिंग स्टॉकच 50,000 असेल. काय सांगितलं मी ओपनिंग स्टॉकच जर 50,000 असेल तर काय करायचं बघू ना तेही सांगतो मी तुम्हाला. ओपनिंग स्टॉकच जर 50,000 असेल आणि क्लोजिंग स्टॉक जर 1 लाख असेल तर काय करायचं. ओपनिंग स्टॉक 50,000 आहे. क्लोजिंग स्टॉक किती आहे 1 लाख आहे. 50,000तून 1 लाख गेले. 50,000तून 1 लाख गेले तर किती वजाबाकी राहणार आहे वजा 50,000 राहणार आहे. मायनस 50,000 राहणार आहे. मग याला मायनस साईन द्यायचं. जे येणार आहे ना त्याला काय द्यायचं वजा 50,000 साईन द्यायचं. समजलं का. आणि 18 नंबरचं कुठे दाखवायचं तर 18 नंबरचं एक दाखवून सांगून देतो तुम्हाला की कुठं येतं 18 नंबरचं. पहा 18 नंबरची नोट्स इथं आहे. इथे इन्व्हेंटरीज म्हणून आपण लिहिलेलं जे आहे त्या ठिकाणी आपण दाखवणार क्लोजिंग स्टॉक जो काय असेल तो. समजलं सगळ्यांना क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट कशी करणार आहे ती. पुढची ऍडजस्टमेंट पाहू. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशनचं काय करायचं तर डेप्रिशिएशनचा जो फर्स्ट इफेक्ट आहे पहिला इफेक्ट जो आहे तो जी ऍसेट असेल त्या ऍसेट मधून काय करायचं लेस करायचं. ते कुठे दाखवणार आहे आपण नोट नंबर 11ला. जी नोट नंबर 11 जी आहे ना आपलं ती काय आहे शेड्यूल किंवा नोट्स. ती नोट्स आहे आपली टँजिबल ऍसेट. टँजिबल ऍसेट नावाची 11 नंबरची आहे. बघा इथे तुम्हाला दिसेल टँजिबल ऍसेट 11 नंबर. या ठिकाणी ज्याच्यावरती ऍडजस्टमेंट सांगितलेली असेल लँड अँड बिल्डिंग जर दिलेली असेल ती इनर मध्ये घेणार. त्याच्यावर डेप्रिशिएशन सांगितलेलं असेल ते इथं म्हणणार लेस डेप्रिशिएशन. जे असेल ते वजा करणार आणि इथे आउटरला जी येईल ती वजाबाकी लिहिणार. म्हणून फर्स्ट इफेक्ट काय करणार ज्या ऍडजस्टमेंटवरती डेप्रिशिएशन सांगितलेलं असेल ते नोट नंबर 11 मधून वजा करणार आणि त्याचा दुसरा इफेक्ट काय करणार तर त्याच्यासाठी दुसरा इफेक्ट सांगितलेला आहे सेकंड इफेक्ट डेप्रिशिएशन या नोट नंबर मध्ये दाखवणार 26 नंबरला. 26 नंबरची जी नोट्स आहे त्याच्यामध्ये दाखवणार. चला 26 नंबरची नोट्स पाहू आपण की ज्याच्यामध्ये कसं दाखवलं जाणार आहे. पहा कुठं गेलं एकच मिनिट. 12 नंबर 26 नंबर कुठे इथे का हा का इथे आहे 26 नंबर. डेप्रिशिएशन ऑफ लँड अँड बिल्डिंग डेप्रिशिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी.
ज्याच्या कशावरचं डेप्रिसिएशन असेल ते नोट नंबर 26 मध्ये आपण दाखवणार. एक इफेक्ट करणार कशातून? 11 मधून लेस. ज्या ऍसेटवर सांगितलेलं असेल त्यातून लेस करणार. त्याचा दुसरा इफेक्ट कुठे दाखवणार? तर खास नोट्सच आहे 26 नंबरचे डेप्रिसिएशन. त्या डेप्रिसिएशन नोट्स मध्ये दाखवणार 26 नंबरला. अशा प्रकारे आपण किती ऍडजस्टमेंट पाहिल्या? ह्या 2 ऍडजस्टमेंट पाहिल्या. लगेच पुढच्या ऍडजस्टमेंट पाहू. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची ऍडजस्टमेंट आहे. पहा आउटस्टँडिंग ऍडजस्टमेंट कशी करायची असते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची. त्याचा पहिला इफेक्ट आउटस्टँडिंग म्हणजे काय की देण्याचं बाकी आहे, तो खर्च द्यायचा बाकी आहे. म्हणून त्याचा फर्स्ट इफेक्ट काय करणार आपण? ऍड पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. फॉर एक्झाम्पल रेंट असेल, रेंट आउटस्टँडिंग सांगितलेलं असेल, सॅलरी आउटस्टँडिंग असेल, जे काही आउटस्टँडिंग असेल, वेजेस आउटस्टँडिंग असतील, काय असेल ते आपण त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड करणार. फॉर एक्झाम्पल सॅलरी वेजेस जर असेल तर ते कुठे दाखवणार? आपण ह्याला दाखवतो ऍड पर्टिक्युलर एक्सपेन्स 25-26 ला दाखवतो. 25 नंबरला एक्सपेन्सेस दाखवतो. ते एकच मिनिट तुम्हाला 25 नंबरची नोट्स दाखवतो म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी कळेल. ही 25 नंबरची जी नोट्स आहेत तिथं काय आहे? एम्प्लॉईज बेनिफिट्स एक्सपेन्सेस. तिथे आपण काय करतो की वेजेस सॅलरी लिहिलेली असते ती इनर मध्ये घेणार जर त्याच्यावर ऍडजस्टमेंट असेल तर, आणि तिथे म्हणणार ऍड आउटस्टँडिंग. जेवढं आउटस्टँडिंग असेल ते ऍड करणार, आउटरला टोटल घेणार. 25 मध्ये सॅलरी आणि वेजेस असतील तर. आणि दुसरा इफेक्ट त्याचा आणखीन जर समजा कशावरती असेल, डायरेक्टर फी असेल, जनरल एक्सपेन्सेस असतील, रेंट असेल किंवा आणखीन इतर दुसरे कोणते एक्सपेन्सेस असतील त्याच्यावरती आउटस्टँडिंग असेल तर ते इथं आपण 27 ला दाखवतो. त्या 27 मध्ये ते ऍड करणार आणि आउटरला घेणार. इथे असेल वेजेस आणि सॅलरीवर तर 25 ला आणि दुसऱ्या ठिकाणी असेल दुसरे एक्सपेन्सेस असतील तर 27 ला त्यामध्ये काय करणार आपण? ऍड करणार. हा आपण करणार फर्स्ट इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली, टायपिंग मिस्टेक आहे. इथे 26च्या ऐवजी 27 समजा, 27 आहे म्हणून 25 आणि 27 नोट्स नंबर मध्ये तो पर्टिक्युलर एक्सपेन्सेस काय करणार आपण? तेवढा ऍड करणार. आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठे दाखवणार? आउटस्टँडिंग आहे अदर करंट लायबिलिटीज. द्यायचं बाकी आहे. किती नंबरला? नोट नंबर 9 ला. म्हणून नोट नंबर जे 9 आहे त्या ठिकाणी आपण दाखवणार. नोट नंबर 9 या ठिकाणी आहे. या ठिकाणी त्यासाठी तुम्हाला मी म्हटलंच होतं त्यामध्ये फक्त आउटस्टँडिंग दाखवलं जातं. इथे तुम्हाला दिसत असेल पहा 9 नंबर मध्ये अदर करंट लायबिलिटीज मध्ये आउटस्टँडिंग सॅलरी असेल, आउटस्टँडिंग रेंट असेल, जे काय आउटस्टँडिंग असेल त्यासाठी जी नोट्स आहे ती आहे 9 नंबर. त्या 9 नंबर मध्ये त्याचा दुसरा इफेक्ट दाखवणार. अशा प्रकारे आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची ऍडजस्टमेंट पाहिली. पुढची ऍडजस्टमेंट पाहू. पुढची ऍडजस्टमेंट आहे आरडीडी ची. आरडीडी चे इफेक्ट कसे करायचे? तर त्याचा फर्स्ट इफेक्ट जो आहे तो आधी आपण काय करत होतो लक्षात घ्या. आधी आपण करत असताना डेटर्स मधून लेस करायचो, पण आता इथे तसं नाहीये. इथे आता वेगळ्या प्रकारे करावं लागते. कसं करायचं असतं? तर त्याचा फर्स्ट इफेक्ट जो आहे डिफर टॅक्स लायबिलिटी नोट नंबर 4, नोट नंबर 4 मध्ये दाखवायचं असतं. म्हणजे या ठिकाणी पहा ही जी 4 नंबरची जी नोट्स आहे तिथं आपण बघताना पाहिलं होतं, ज्या नोट्स पाहिल्या ना तेव्हा आपण पाहिलं होतं की डिफर टॅक्स लायबिलिटी मध्ये आरडीडी दाखवणार आपण फर्स्ट इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट कुठे दाखवणार? तर डिफर टॅक्स लायबिलिटी मध्ये दाखवणार 4 नंबरला. आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठे दाखवणार? तर त्याचा दुसरा इफेक्ट जो आहे तो दाखवणार आहे आपण 27 नंबरला. इथे आपण 27 नंबर जे अदर एक्सपेन्सेसची जी नोट्स आहे त्या ठिकाणी देणार आरडीडी आणि ती अमाऊंट. आधी आपण आरडीडी डेटर्स मधून वजा करायचो, त्याच्याऐवजी त्याचे इफेक्ट काय आहेत? तर 4 नंबर आणि 27 नंबर. लक्षात ठेवा व्यवस्थित. आरडीडीचे इफेक्ट 4 नंबर आणि 27 नंबर. 4 नंबर म्हणजे काय? डिफर टॅक्स लायबिलिटी आणि 27 नंबर म्हणजे अदर एक्सपेन्सेस. नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट आहे राईट ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस नावाचे जर एखादा एक्सपेन्सेस आपल्याला दिलेला असतो ती ऍसेटच असते ऍक्च्युली, आणि तो राईट ऑफ करायला सांगितलेला असतो. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस नावाचा एक्सपेन्सेस ऍसेट काय करायला सांगितलेली असते? राईट ऑफ करायला सांगितलेली असते. ती काय करायची? आधी ती प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ही डिफर ऍसेट असल्यामुळं ती आपण कुठे दाखवतो पहा. ती दाखवत असतो आपण 16 नंबरला. जे 16 नंबरचं जे नोट्स आहेत त्या ठिकाणी आपण दाखवतो हो का इथे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस नावाची इनर मध्ये 16 मध्ये दाखवतो आपण अदर नॉन करंट ऍसेट मध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. तिथून करतो आपण लेस राईट ऑफ. जेवढी काही राईट ऑफ करायला सांगितलेली असेल 10%, 20%, 25% किंवा डायरेक्ट अमाऊंट काढून दिलेली असती 10,000, 5,000 काय जे सांगितलेले असेल ते. त्याप्रमाणे आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस मधून राईट ऑफ करणार तेवढी अमाऊंट आणि ती वजाबाकी आउटरला घेणार. हा करणार आपण फर्स्ट इफेक्ट. पहिला इफेक्ट हा करणार. तर दुसरा इफेक्ट काय करणार? तर दुसरा इफेक्ट आपण करणार
27 नंबरला म्हणजेच अदर एक्सपेन्सेसला 27 नंबर अदर एक्सपेन्सेस इथं आपण लिहिलेलं आहे पहा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. राईट ऑफ करून जो येईल तो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस नावाचा इफेक्ट इथे आपण दाखवणार 27 नंबरला अदर एक्सपेन्सेस मध्ये. लक्षात ठेवा काय करायचं आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसचे इफेक्ट लेस 16 आणि शो 27. 16 म्हणजेच काय अदर करंट ऍसेट मधून लेस करायचे जिथं लिहिलेले असतात आपण तिथून आणि त्याचा दुसरा इफेक्ट जेवढे वजा केलेले असतील तेवढे नोट नंबर 27 ला दाखवायचे. अशा प्रकारे आपण ही पाहिली लेस ऑफ राईट ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस नावाची ऍडजस्टमेंट. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे ही ऍडजस्टमेंट खूप सोपी आहे पहा. ही ऍडजस्टमेंट आहे ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह किंवा अदर रिझर्व्ह. जनरल रिझर्व्ह रिझर्व्ह फंड किंवा आणखी इतर कोणत्याही रिझर्व्हला जर रक्कम ट्रान्सफर करायला सांगितलेली असेल तर काय करायचे. तर ह्या ऍडजस्टमेंटचे एकाच नोट्सवरती इफेक्ट होतात. जसं आपण इथं पाहिलं 16, 27, 4, 19 वगैरे जे काय आपण पाहिलेलं आहे त्याच्याऐवजी आता इथे ही जी नोट्स आहे किंवा ही जी वर्क ऍडजस्टमेंट आहे याचे एकाच नोट्सवरती इफेक्ट होतात. पाहू आपण फर्स्ट इफेक्ट कुठं होतो. फर्स्ट इफेक्ट करायचा ऍड जनरल रिझर्व्ह और अदर रिझर्व्ह. जनरल रिझर्व्ह सांगितलेलं असेल तर जनरल रिझर्व्ह मध्ये तेवढी रक्कम ऍड करायची नोट नंबर 2A मध्ये. 2A मध्ये ती ऍड करायची आणि दुसरा इफेक्ट पहा दाखवायचा तो कुठे आहे सेकंड इफेक्ट अप्रोप्रिएशन. अप्रोप्रिएशन म्हणजेच कुठं नोट्स नंबर 2C. कसं दाखवायचं चला तुम्हाला ते डायरेक्ट दाखवतो प्रत्यक्षात कसं करायचं. नोट्स नंबरला जाऊयात आपण मग तुम्हाला कळेल नक्की कसं करायचं. इथे पहा ही 2 नंबरची नोट्स आहे. ह्या 2 नंबरच्या नोट्स मध्ये समजा जनरल रिझर्व्हला रक्कम 10,000 रुपये ट्रान्सफर करायला सांगितलेली असेल तर काय करायचं. तर जुना जो जनरल रिझर्व्ह असेल तो इथे इनर मध्ये आपण लिहिणार. जनरल रिझर्व्ह इनर मध्ये लिहिणार. त्याच्यामध्ये चालू वर्षी जेवढी काही रक्कम ऍड करायला सांगितलेली असेल ती म्हणणार आपण ऍड करंट इयर. इथे त्यामध्ये ऍड करणार आणि आउटरला बेरीज करून घेणार. हा झाला आपला फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट काय सांगितलेला आहे तर 2 मध्ये सी मध्ये अप्रोप्रिएशन मध्ये दाखवणार. म्हणून इथं लिहिलेलं आहे पहा ट्रान्सफर टू रिझर्व्ह. इथं ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह म्हणणार किंवा आणखीन जर काही दुसऱ्या रिझर्व्हचं नाव सांगितलेलं असेल ते इथं घेणार आणि मग ती रक्कम इथं घेणार 10,000 आणि मग यांची काय करणार बेरीज करणार आणि ती इथे घेणार. आणि 2 नंबर मध्ये आपण काय करतो तर हे ए ची आणि बी ची बेरीज करतो आणि त्यातून अप्रोप्रिएशनची जी बेरीज झाली असेल ती वजा करतो आणि नंतर 2 नंबरची काय येते बेरीज येते टोटल येते 2 नंबर नोट्सची. मी इफेक्ट नीट व्यवस्थित सांगतो पुन्हा एकदा. जर एखाद्या रिझर्व्ह रक्कम ट्रान्सफर करायला सांगितलेली असेल तर त्या रिझर्व्ह मध्ये तेवढी रक्कम ऍड करायची 2 नंबरच्या ए मध्ये रिझर्व्ह मध्ये. त्या रिझर्व्ह मध्ये पर्टिक्युलर रिझर्व्ह जो असेल त्याच्यामध्ये ऍड करायची. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट त्याच नोट्स मध्ये सी नंबर मध्ये दाखवायचा अप्रोप्रिएशन. इथं आपण म्हटलेलं असतं लेस अप्रोप्रिएशन. त्या ठिकाणी लिहायचं ट्रान्सफर टू रिझर्व्ह जनरल रिझर्व्ह कॅपिटल रिझर्व्ह जो कोणता रिझर्व्ह सांगितलेला असेल ती आणि त्या ठिकाणी ही रक्कम लिहायची. असं झालं हे ट्रान्सफर टू रिझर्व्ह ऑर अदर रिझर्व्हची ऍडजस्टमेंट. ही झाली ऍडजस्टमेंट. समजले असेल सगळ्यांना व्यवस्थित. आता पाहू आपण डिव्हिडंड. जर तुम्हाला डिव्हिडंड देण्याची ऍडजस्टमेंट दिलेली असेल तर डिव्हिडंड कसा द्यायचा तर त्याचा फर्स्ट इफेक्ट दाखवायचा. फर्स्ट इफेक्ट अप्रोप्रिएशनला म्हणजे 2C ला जो आता आपण पाहिला त्या ठिकाणी जसं आपण लिहिलं होतं जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह त्याच ठिकाणी लिहायचं प्रपोज डिव्हिडंड किंवा डिव्हिडंड. अप्रोप्रिएशन दाखवायचा 2C ला. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट कुठे दाखवायचं तर शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. प्रपोज सांगितलेलं असेल प्रपोज डिव्हिडंड सांगितलेलं असतं त्यामुळे तो सेकंड इफेक्ट दिलेला नसतो डिव्हिडंड म्हणून ती प्रोव्हिजन असते देण्याची तरतूद केलेली असते म्हणून तो आपण कुठे दाखवतो नोट नंबर 10 मध्ये 10 मध्ये दाखवतो. कसं दाखवायचं ते ही आधी आपण समजून घेऊ कसं आहे ते. पहा 2 नंबरचे जे नोट्स आहे 2C मध्ये आपण इथं लिहिलेलं आहे पहा प्रपोज डिव्हिडंड. ज्याप्रमाणे ट्रान्सफर टू रिझर्व्ह लिहितो त्याप्रमाणे प्रपोज डिव्हिडंड नावाचा जो ऍडजस्टमेंट आहे त्याचा इफेक्ट इथे दाखवायचा प्रपोज डिव्हिडंड म्हणून. आणि जो दुसरा दाखवलेला आहे तो म्हणजे सांगितलेला तो 10 नंबर मध्ये 10 नंबरचे नोट्स तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला चांगलं कळेल. ओके ते शॉर्ट टर्म प्रोव्हिजन नावाचे जे नोट्स आहे त्या ठिकाणी मी इथं दाखवलेलं नाहीये पण इथं लिहायचं प्रपोज डिव्हिडंड. प्रपोज डिव्हिडंड प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन वगैरे वगैरे असे इथं शॉर्ट टर्म प्रोव्हिजन येतात. प्रपोज डिव्हिडंड 1 वर्षाच्या आत द्यावाच लागतो आपल्याला म्हणून आपण इथे लिहितो प्रपोज डिव्हिडंड 10 नंबर मध्ये आणि तो इथं घेतो. अशा प्रकारे ती ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट पाहू. ती झाली डिव्हिडंडची. आता नेक्स्ट आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. सेम जशी आहे ना डिव्हिडंडची
अगदी तशीच आहे. काय सांगितलेलं आहे फर्स्ट इफेक्ट अप्रोप्रिएशनला 2C ला जसं आपण प्रपोज डिव्हिडंड लिहिणार त्याचप्रमाणे लिहायचं प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन कुठं लिहायचं 2C मध्ये लिहायचं अप्रोप्रिएशनला आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठे दाखवायचा तर शॉर्ट टर्म प्रोव्हिजन मध्येच दाखवायचं 10 नंबरला. डिव्हिडंडची आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनची ऍडजस्टमेंट अगदी सेम टू सेम इफेक्ट करायचे फक्त नावं वेगळे इथं प्रपोज डिव्हिडंड इथं प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. नेक्स्ट प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड ज्याप्रमाणे आउटस्टँडिंग असतं त्याचप्रमाणे काय असतं प्रीपेड असतं. आउटस्टँडिंग म्हणजे काय करतो आपण ते द्यायचं बाकी आहे आणि प्रीपेड म्हणजे काय की ते दिलेलं असतं पण ते पुढचं दिलेलं असतं त्या अकाउंटिंग इयर पेक्षा पुढच्या इयरचं दिलेलं असतं त्याला आपण प्रीपेड म्हणतो किंवा ऍडव्हान्स म्हणतो. त्याचा फर्स्ट इफेक्ट काय करायचा पहा लेस पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. जो कोणता एक्सपेन्सेस असेल त्याच्यामधून आपण काय करणार लेस करणार. आउटस्टँडिंगच्या उलटी ऍडजस्टमेंट आहे ही. आउटस्टँडिंग आपण ऍड करतो तर प्रीपेड काय करतो लेस करतो. कसं लेस करायचं तर 27 नंबर मधून लेस करायचं. पहा उदाहरणार्थ इथे सांगितलेलं असेल इन्शुरन्स नावाचा आयटम दिलेला असेल आणि तो प्रीपेड सांगितलेला असेल तर आपण इथे कुठेतरी इन्शुरन्स लिहिलेला असणार इनर मध्ये आणि त्याच्यामध्ये म्हणायचं लेस प्रीपेड तेवढी रक्कम प्रीपेडची वजा करायची आणि आउटर रक्कम घ्यायची. हा झाला काय पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट काय सांगितलेला प्रीपेडचा तर सेकंड इफेक्ट अदर करंट ऍसेट नोट नंबर 22 ला दाखवायचा 22 नंबरला दाखवायचा. 22 नंबर म्हणजे इथे पहा तुम्हाला मी दाखवतो. अदर करंट ऍसेट 22 नंबरची जी नोट्स आहे बॅलन्स शीट मधलं सगळ्यात शेवटचं शेड्यूल आहे हे ऍसेटचं त्या ठिकाणी दाखवायचं. अदर करंट ऍसेट मध्ये प्रीपेड इन्शुरन्स किंवा प्रीपेड सॅलरी प्रीपेड आणखीन काय असेल तर ते 22 नंबर मध्ये दाखवायचं. इथे इफेक्ट नीट लक्षात घ्या 27 मध्ये लेस करायचं प्रीपेड आणि 22 मध्ये दाखवायचं. अशा प्रकारे ही प्रीपेडची ऍडजस्टमेंट आहे. आता दोनच ऍडजस्टमेंट राहिलेल्या आहेत. ह्या दोन ऍडजस्टमेंट संपल्या की आपल्या फायनल अकाउंटच्या सगळ्या काही ऍडजस्टमेंट संपलेल्या आहेत. जेवढ्या येतात तेवढ्या आपण पाहिलेल्या आहेत. आणखी स्पेशल ऍडजस्टमेंट जर आली तर जेव्हा आपण प्रॉब्लेम पाहणार आहे तेव्हा आपल्याला ते आणखी चांगलं कळेल. पाहू आपण बॅड डेब्ट्स. बॅड डेब्टच्या ऍडजस्टमेंटचे कसे इफेक्ट करायचे. फर्स्ट इफेक्ट बॅड डेब्ट्स म्हणजे काय की बुडीत कर्ज. कोण पैसे बुडवतं तर ज्यांच्याकडनं आपल्याला पैसे येतात ते लोक पैसे बुडवतात. म्हणून कोणाकडून पैसे येतात आपल्याला डेटर्स कडून पैसे येतात म्हणून डेटर्स मधून ते पैसे बुडवले जातात म्हणून त्याच्यामधून फर्स्ट इफेक्ट करणार आपण लेस. म्हणून फर्स्ट इफेक्ट लेस सन्ड्री डेटर्स नोट्स नंबर 19 नंबरची जी नोट्स आहे आपली त्याच्यामधून आपण काय करणार ट्रेड रिसिवेबल नावाची नोट्स आहे तुम्हाला दाखवतो. हो का ट्रेड रिसिवेबल नावाची नोट्स आहे सन्ड्री डेटर्स. या सन्ड्री डेटर्स इनर मध्ये आपण लिहिणार ऍडजस्टमेंट असल्यानंतर आणि तिथे म्हणणार लेस बॅड डेब्ट्स जेवढे बॅड डेब्ट्स असतील तेवढे वजा करणार आणि आउटरला ती रक्कम लिहिणार. डेटर्स मधून लेस करायचे म्हणजे ते 19 नंबर मधून लेस करायचे बॅड डेब्ट्स आउटरला रक्कम घ्यायची. हा झाला आपला पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट काय सांगितलेला आहे तर दुसरा इफेक्ट सांगितलेला आहे सेकंड इफेक्ट अदर एक्सपेन्सेस नोट नंबर 27 नंबरची जी नोट्स आहे इथे आपण लिहिणार बॅड डेब्ट्स जेवढे लेस करणार तेवढे. इफेक्ट नीट व्यवस्थित समजला. काय करायचा इफेक्ट पुन्हा एकदा सांगतो. बॅड डेब्ट्स म्हणलं की ट्रेड रिसिवेबल म्हणजेच नोट्स नंबर 19 मधून लेस करायचा आणि सेकंड इफेक्ट दाखवायचा तो म्हणजे अदर एक्सपेन्सेसला. शेवटची ऍडजस्टमेंट पाहू आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट. कधी कधी आपल्याला आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट ही ऍडजस्टमेंट दिलेली असते तर ती कशी करायची तर त्याचा फर्स्ट इफेक्ट लॉंग टर्म बॉरोविंग. डिबेंचर्स आपण लिहितानाच कुठे लिहितो 3 नंबरच्या नोट्स मध्ये लिहितो लॉंग टर्म बॉरोविंग मध्ये डिबेंचर्स लिहितो. त्या ठिकाणी काय करायचं त्या ठिकाणी डिबेंचर्स मध्ये काही जण ऍड करतात चालतं ऍड केलं तरी पण आपण लिहिताना सेपरेट लिहूया. 3 नंबर मध्ये डिबेंचरच्याच खाली आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट नावाने आपण ते लिहिणार. त्याचा फर्स्ट इफेक्ट तुम्हाला दाखवतो. ही आहे आपल्या 3 नंबरची नोट्स. इथे आपण लिहिलेलं असतं डिबेंचर 5% 7% जे काय पर्सेंटेज असतील ते डिबेंचर्स इथे अमाऊंट असते. या अमाऊंट वरती एवढ्या पर्सेंटेजने डिबेंचर इंटरेस्ट काढायचं जेवढं आउटस्टँडिंग आहे तेवढंच. ते कुठं लिहायचं त्याच्याच खाली लिहायचं आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट आउटरला रक्कम हे दोन्ही इनर मध्ये घेऊन नंतर आउटरला घेतलं तरी चालतात. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं ऍड केलं तरी चालतात सेपरेट लिहिले तरी चालतात. आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट नावाने 3 नंबरला दाखवणार आणि त्याचा दुसरा इफेक्ट जो आहे तो दाखवणार आपण 27 नंबर मध्ये आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट किंवा डिबेंचर इंटरेस्ट नावाने इथे 27 नंबर मध्ये. अशा प्रकारे आपण काय केलेले आहेत या सगळ्या ऍडजस्टमेंट पाहिलेल्या आहेत. या जनरली ऍडजस्टमेंट येतात
ज्या आता आपण पाहिल्या. समजलं का सगळ्यांना ऍडजस्टमेंट?